आपले शेतकरी नेते बच्चूभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। काल मी ठरवलं होतं तुम्ही काय आले नसते तर मी सोडून दिलं असतं सगळं तुमचं, पण आता बच्चूकडून मरेपर्यंत आणि मेल्यावरही तुमच्या सोबत आहे। मरने के बाद भी शैतान बन के आऊंगा सालू तुम्हारी छाती पर। पहिले सगळ्या नारा देऊ आपण, सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांचा। कारण इथं एका पक्षाचे नाही, सगळ्या पक्षाचे मानावं लागेल तुम्हाला। आज तुम्ही नेते थंडे केले सायाले, अब आएगी मजा। बहुत सताया सालों ने हमको, 75 वर्ष घेऊन गेले साल। वावर विकले, बहिणीच्या लग्नाले बैल जोड्या विकावं लागल्या, म्हैस विकावं लागले। एक माय माऊली भेटली, 4 लाख रुपये खर्च लागला म्हणे। म्हटलं तू कसं काय दिला? सगळ्या बकऱ्याचं धन विकून टाकलं, सगळ्या बकऱ्या विकल्या। येताना दुःखाची वाट होती सगळी। ज्या ज्या शेतकऱ्याला विचारत होतो, तो बंजारा असू दे, पाटील असू दे, माळी असू दे, तेली असू दे, बौद्ध असू दे, मुसलमान असू दे, धनगर असू दे, एकही सांगत नव्हता बच्चू भाऊ मागचं काही शिल्लक राहिलं म्हणून। अरे वेदना सारखे आहे, कष्ट सारखे आहे, आणि तरी तुम्ही अलग अलग का आहे? मित्र, तुम्ही ज्या पावलाला चालत आले, बगैर पैशाने आले, बच्चूकडून 140 किलोमीटरहून जरी आला असाल, कम से कम मी टीव्हीवर दिसला असेल, पण टीव्हीवर न दिसणार सुद्धा आपण आलात, मानाचा मुद्रा आहे तुम्हाला। तानाजी नंतर कोण शहीद झाला पता नाही, तानाजी नंतर कोण सैन्यात होतं माहित नाही, तशातले तुम्ही लोक आहे, तशातले लोक। ना नाव येणार, ना गाव येणार, आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झालात। खरं तर मानव तेवढे उपकार कमी आहे तुमचे। या पत्रकारानं विचारलं, तुमच्या पायात खोपे आले, जखमा आल्या, त्या जखमान आणि त्या फोळाले कोण विचारतोय? अरे रोज 10 आत्महत्या होते आमच्या शेतकऱ्याच्या। आमचा शेतकरी आमच्या पत्नीला, पोराला सोडून जात, थोडस मन दुखत नसेल का रे? त्याचं थोडस दिवसात दुखत नसेल? रोज 2 ना 3 आत्महत्या आहेत। एक खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पाहिली वाचली, बीकॉम झालेला शेतकरी होता आमचा, 15 एकरात तूर फेकली होती टेलरचा। तर आपलं पोरग MBBS ला टाकलं, पोरगी BSc ला शिकवायला लागली। त्याला माहित होतं याच्यात काय पडलं नाही, गड्या तू काही कर, रात्रीचा दिवस कर, दिवसाची रात्र कर, पण आता तू शेतीत जगू नको, मी बर्बाद झालो, तू बर्बाद होऊ नको। एवढं का आता पेरणीच्या वेळेस तूर महाग होतं म्हणून, आणि गळ्यानं पेरणीच्या वेळेस ट्रॅक्टर FMCत नेला, तुरीचे भाव 2000 रुपये, सगळं संपलं। BSc BCom झालेला आणि सरपंच असणारा त्यानं खर खर लिहून ठेवला खरा, कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती। थोडं थांब रे। आणि त्या आयात केल्यामुळं तुरीचे भाव पडले होते। सरकार कोणाचं असू दे, कुठल्याही पक्षाचं असू दे, जीव मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय, मजुराचाच घेतलाय, कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय। त्याला तुमचा जीव घेणं सोपं वाटतं हो? तो कलेक्टरला हात लावत नाही कॉलला त्याच्या, कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी, आणि आम्ही बहुसंख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून मरावं लागतं। खारोडेनं चिठ्ठी लिहिली आणि
त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झाडावर फासावर जाऊन मेला. साहेबराव कर्डे पाटलाचं तेच झालं. काल श्रीकृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली. मी जेव्हा अन्नत्याग बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली. अरे भाजपच्या राज्यात रामाला आत्महत्या करावं लागतं, श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं. काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले. सालो धर्म आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं ना तेवढं पाप कमावलंय तुम्ही, तेवढं पाप कमावलं. आणि मग हे पाप आम्ही पाहतोय, हे पाप असंच वाढत जाणार आहे कारण तुम्ही एकत्र नाही म्हणून. आज बरं वाटलं. हे पायातले फोडं आम्हाला पाहतोय, हे दुखत नव्हते, विसरून गेलो होतो आम्ही दुखणं. मला एक गावचे मधात तूप टाकळीचे लोक भेटले. ते म्हणे आम्ही कधीच एकत्र नाही आलो म्हणे भाऊ. पहिल्यांदा म्हणे राष्ट्रवादीवाला इथं बसलाय, भाजपवाला इथं बसलाय, सेनेवाला इथं पक्ष